टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वाढदिवसाचा अनावश्यक आणि वायफाय खर्च टाळून समाजातील वंचित, दिव्यांग आणि ज्येष्ठ घटकांना आनंद देण्याच्या उद्देशाने महिला शक्ती फाउंडेशनच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। प्रीती सागर बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित जनाई निराधार वृद्धाश्रम येथे महिला शक्ती फाउंडेशनच्या 3 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून वृद्ध मातांना साडी चोळी वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आलं। महिला शक्ती फाउंडेशनचे केंद्रीय सचिव गणेश वाकोडे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष कविता भागवत आणि सागर रजाने या तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि हार अर्पण करून झाली। त्यानंतर वृद्धाश्रमातील आजींना सोबत घेऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित सर्व वृद्ध महिलांना मानाची साडी चोळी भेट म्हणून देण्यात आली। आपली हक्काची माणसं दूर असताना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली ही आपुलकी आणि मिळालेली अमूल्य भेट पाहून अनेक वृद्ध मातांचे डोळे पाणवले। त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिले। वृद्धाश्रमातील आई समान असणाऱ्या या मातांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच माझ्या वाढदिवसाची खरी आणि सर्वोत्तम भेट आहे, अशी भावना वाढदिवस असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अजय घन बहादूर यांनी आपल्या हाताने बनवलेलं सुंदर हस्ताकृती फोटोग्राफ वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट म्हणून देण्यात आलं। हे अप्रतिम फोटो पाहून उपस्थित पाहुण्यांनी प्रियांका आणि अजय घन बहादूर यांचा सत्कार करून त्यांचं भरभरून कौतुक केलं। या कार्यक्रमाला महिला शक्ती फाउंडेशनचे संस्थापक सुदेश रजाने, केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मी गावंडे, उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, कोषाध्यक्ष सुरेंद्र मोरे, प्रदेश अध्यक्ष एस्तेर जामनिक, सदस्य अनुवृत्ती गृहे पुष्पा तिहिले, बोर्डी ग्रामपंचायत सदस्य दीक्षा रजाने, आयुर्वेदिक कंपनीचे अनिल टेकाळे तांडगे, तसेच पत्रकार देवानंद खेडकर, पत्रकार आणि दिव्यांग संघटनेचे अनिल राऊत, नागनाथ नाथ जोगी, सोनाली नाथ जोगी, पुरुषोत्तम भागवत, राहुल वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला शक्ती फाउंडेशनचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले। या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होते। नमस्कार, मी सुदेश अरुण रजाने, प्रीती सागर बहुउद्देशीय संस्था अकोला चा कोषाध्यक्ष व जनाई निराधार वृद्धाश्रम वसई नागापूर बोर्डीचा संचालक। आजपर्यंत जनाई निराधार वृद्धाश्रमावर बरेचसे लोक येतात, भेटी देऊन जातात आणि बऱ्याच लोकांनी, राजकीय लोकांनी, पत्रकार वृंदांनी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी बऱ्याच भेटी दिल्या आणि इथली परिस्थिती पाहून वृद्धांच्या समस्या जाणून त्यांना सढळ हातांनी त्यांनी मदत पण केली। जनाई निराधार वृद्धाश्रम हे सातपुड्याच्या पायथ्याशी असून इथलं वातावरण निसर्गरम्य आहे आणि इथं आल्यानंतर निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे इथं आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा थांबण्याची, भेट देण्याची व परत परत येण्याची होते आणि जे लोक येतात ते सर्व या वृद्धांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात देतात, एक मायेचा हात देतात आणि आपणही या ठिकाणी येऊन भेट देऊन आपल्याकडनं जे काही मदत होईल निराधार लोकांसाठी एक मायेचा हात देऊन त्यांना सरळ हाताने मदत करा एवढीच अपेक्षा करतो। मदत करतात। 1 जुलै 2026 रोजी पत्रकार गणेश वाकोडे, तसेच महिला शक्ती फाउंडेशनचे ते केंद्रीय अध्यक्ष आहेत व महिला शक्ती फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्ष कविता भागवत व सागर रजाने यांचा 3 लोकांचा वाढदिवस गेल्या 1 जुलैला या जनाई निराधार वृद्धाश्रमामध्ये साजरा करण्यात आला। गणेश वाकोडे यांनी निराधार वृद्धांना 16 लोकांना साडी आणि चोळी वाटप केली। त्यांनी वृद्धांसाठी फराळ वाटप, फळं वाटप व वृक्षारोपण आश्रममध्ये केलं। त्यांचे मनापासून धन्यवाद। असेच कार्यक्रम नेहमी इथं होत राहो व त्यांच्यामार्फत या वृद्धांना मदत मिळो एवढीच अपेक्षा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोट, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।